हॅलो एव्हरीवन. तर आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि आजचा ब्लॉग आहे खास मच्छी प्रेमींसाठी. तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी मच्छी करी आणि विशेष म्हणजे मच्छीचे अंडेही. आज मी काही स्पेशल टिप्स शेअर करणार आहे, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी आणलेली आहे ही वाम नावाची फिश, जी सापासारखी दिसते. तर सगळ्यात आधी आपण ही फिश स्वच्छ अशी धुवून घेऊ. आपण मसाल्याची भाजी बनवणार आहोत, म्हणून आपण मसाल्याची तयारी करून घेऊ. तर सगळ्यात आधी कांदा थोडा जाडसर कापून थोडा जास्त प्रमाणात तो भाजून घ्यायचा आहे, ब्राऊन होईपर्यंत. आणि सोबतच थोडंसं सुकलेल्या खोबऱ्याच्या बारीक कापा करून तेल टाकून भाजून घ्यायच्या. हे सुकलेलं खोबरं जोपर्यंत काळसर होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचं. आणि यासारख्याच टोमॅटोच्या कापा करून त्याही तेल टाकून थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत. आता आपण भाजलेला कांदा, टोमॅटो आणि सुकलेलं खोबरं हे मिक्सरमध्ये टाकू. आणि सोबतच त्यामध्ये आपण लसूण आणि अद्रक ॲड करून घेऊ. आवडीप्रमाणे कोथिंबीर ॲड करून आपण हे मिक्सरमधून काढून घेऊ. आणि एकदम बारीक आपण याची पेस्ट करून घेऊ. पातेल्यामध्ये तेल टाकून घेऊ आणि तेल गरम झालं की आपण काढलेला मसाला त्या तेलामध्ये सोडू. मसाला पूर्णपणे तेलामध्ये परतून घ्यायचा. आणि परतवून झालं की त्यामध्ये मसाले ॲड करायचे. मी यामध्ये हळद आणि मिरची पावडर ॲड करून घेतलेली आहे. आणि सोबतच घरातले काही मसाले ॲड करून हे परतवून घ्यायचं आहे. आता या मसाल्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. आणि मीठ मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स केल्यावर त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे. आता 5 ते 10 मिनिटानंतर हे झाकण काढून बघितल्यावर लक्षात आलं की हा मसाला झालेला आहे. तुम्ही बघितलं असेल की तेलामध्ये मसाला मिक्स केल्यावर त्यामध्ये तेल दिसत नव्हतं, पण जेव्हा मसाला तेल सोडतो तेव्हा समजून घ्यायचं की आपला मसाला हा शिजलेला आहे. मसाला शिजून झाला की त्यामध्ये आपण ही फिश आता ॲड करणार आहोत. आता ही फिश आपण मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊ. फिशचे जे आपण छोटे छोटे काप केलेले आहेत त्या सगळ्या फोडींना पूर्णपणे मसाला लागला पाहिजे असं आपण मिक्स करून घेऊ. मसाल्यामध्ये फिश ॲड केल्यानंतर त्याच्यावर 5 मिनिट झाकण ठेवायचं आणि त्यामध्ये गरम केलेलं पाणी ॲड करायचं. वाम नावाची ही सापासारखी दिसणारी फिश लवकर शिजत नाही, म्हणून ही अर्धा तास मी शिजवून घेतलेली आहे. भाजीला उकळी आली की त्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करून घ्यायची. तर याचबरोबर रेडी झालेली आहे आपली झणझणीत अशी मच्छी करी. तुम्ही ही वाम मच्छी कधी घरी आणली तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. तुमच्याकडे हा प्रकार बनतो की नाही याची मला आयडिया नाही. तर हे आहेत मच्छीचे अंडे. तर आता आपण मच्छीच्या अंड्यांची चटणी बनवणार आहोत. हे अंडे स्वच्छ धुवून गरम पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकून मी उकळून घेतलेले आहेत. तर आता आपण ही रेसिपी स्टार्ट करूया. कढईमध्ये तेल टाकल्यानंतर सगळ्यात आधी त्यामध्ये आपण कांदा ॲड करून घेऊ. हा बारीक कापलेला कांदा तेलामध्ये 5 ते 10 मिनिट परतून घ्यायचा, जोपर्यंत तो ब्राऊन होत नाही. कांदा मस्तपैकी ब्राऊन झाला की त्यामध्ये मिरची, लसूण आणि कोथिंबीरचा ठेचा ॲड करायचा. आपण ही चटणी पूर्णपणे ठेच्यामध्ये बनवणार आहोत. यामध्ये मिरची पावडर ॲड करणार नाही आहे. त्यामुळे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये ठेचा ॲड करून घ्यायचा आहे. ठेचा या मिश्रणामध्ये पूर्णपणे परतून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा. आणि मग यामध्ये हळद आणि मीठ ॲड करून घ्यायचं. आपला पूर्ण मसाला ब्राऊन झाला की त्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घ्यायची. आणि हे सर्व मिक्स करून झालं की यामध्ये मच्छीचे उकळलेले अंडे ॲड करून घ्यायचे. आणि हे उकळलेले अंडे मसाल्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे. उकळलेले अंडे आणि आपण तयार केलेला मसाला हा पूर्णपणे एकजीव झाला पाहिजे. पूर्णपणे मिक्स करून झाल्यावर यावर आपण ठेवणार आहोत झाकण. 8 ते 10 मिनिटासाठी यावर झाकण ठेवायचं आहे. आणि 10 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली मच्छीच्या अंड्यांची चटणी ही मस्तपैकी तयार झालेली आहे. तर ही मच्छीची अंड्याची चटणी जर या पद्धतीने बनवली तर खूप जास्त टेस्टी लागते. आणि भाजीही तुम्ही अशी नक्कीच ट्राय करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो थँक्स फॉर वॉचिंग. बाय. लवकरच भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.